कारण पी.बी. कांबळे साहेबांच्या मेमोरियल सर्व्हिसच्या निमित्तानं त्यांचा जीवनपट चित्ररूपात मांडण्याचा हा प्रयत्न. रेव्हरंड पी.बी. कांबळे साहेबांचा जन्म 14 ऑक्टोबर 1928 रोजी मिरज या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ गाव सावरे हे होय. साहेबांचे वडील आयर्विन कंपाऊंडमध्ये माळी काम करायचे. साहेबांना एक बहीण व एक भाऊ होते. असा त्यांचा परिवार होता. साहेबांचे प्राथमिक शिक्षण कोडोली येथे झाले. माध्यमिक शिक्षण आयर्विन हायस्कूलला झाले. महाविद्यालयीन शिक्षण गोखले कॉलेज येथे झाले. नंतर BA व MA हे शिक्षण त्यांनी सांगली येथे पूर्ण केले. साहेबांचा विवाह 28/12/1957 रोजी सीता शंकरराव माने राणा नरंदे यांच्याशी झाला. त्या अत्यंत हुशार होत्या. 7वीच्या परीक्षेत त्यांचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला होता. पाचगणी या ठिकाणी शिक्षक म्हणून ओक्स हायस्कूल या ठिकाणी रुजू झाले. ओक्स हायस्कूल पाचगणी या ठिकाणी ते असिस्टंट प्रिन्सिपल या उच्च पदावर कार्यरत होते. त्यांच्या पत्नी शिक्षिका म्हणून त्या शाळेमध्ये कार्यरत होत्या. इकडे याच काळात कोल्हापूरच्या हायस्कूलमध्ये एक मोठी समस्या निर्माण झाली. अस्तित्वाचे वातावरण निर्माण झाले. संस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला. अशा या परिस्थितीत संस्थेला बाहेर कोण काढणार हा प्रश्न त्यावेळच्या पुढाऱ्यांना पडला. संस्थेला अशा परिस्थितीतून बाहेर काढणाऱ्या नेतृत्वाची गरज भासू लागली. अशावेळी तत्कालीन पुढाऱ्यांसमोर जे नाव आले ते होते रेव्हरंड पी.बी. कांबळे साहेब. त्याप्रमाणे त्या पुढाऱ्यांनी साहेबांना संस्थेची जबाबदारी घेण्याची विनंती केली. साहेब यावेळी अतिशय चांगल्या शाळेमध्ये शिक्षक होते. उच्च पदावर ते कार्य करीत होते. अतिशय आरामदायी ठिकाणी ते काम करीत होते. अशावेळी जेव्हा त्यांच्याकडं हा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी प्रार्थना केल्या. प्रार्थनापूर्वक त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला सेवेसाठी पुन्हा जायचं आहे. आणि मग 1 मे 1974 रोजी साहेब संस्थेचे कार्यकारी चिटणीस बनले. साहेबांचा पहिला दिवस अतिशय महत्वाचा असा तो दिवस होता. जेव्हा साहेब पहिल्यांदा ऑफिसमध्ये आले, प्रथम त्यांनी काय केलं, त्यांनी हातामध्ये झाडू घेतला, ऑफिस झाडून काढले, ऑफिस स्वच्छ केले आणि त्याच ठिकाणी साहेब गुडघ्यावर बसले आणि त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी काय प्रार्थना केली? हे देवा, संस्था चालवण्यासाठी मला शक्ती दे. हे देवा, संस्था चालवण्यासाठी मला सामर्थ्य पुरव. साहेबांनी सेक्रेटरी पदाची जबाबदारी घेतली खरी, पण संस्थे पुढे अनेक प्रश्न होते. संस्थेची सर्वच बाबतीत परिस्थिती अतिशय बिकट होती. खजिना तर पूर्ण रिकामा होता. खजिन्यात केवळ 176 रुपये होते. मंडळाविषयी विचार करावा तर अनेक मंडळ्या KCC सोडून गेल्या होत्या. केवळ 18 मंडळ्या ह्या संस्थेमध्ये होत्या आणि पालकांचा विचार करावा तर केवळ 8 पालक संस्थेमध्ये होते. अशा परिस्थितीत साहेबांनी सेवेला सुरुवात केली. प्रश्न, अडचणी, समस्या ह्या समोर होत्या. पुष्कळ अशा त्या समस्या होत्या. साहेबांनी कार्यास सुरुवात केल्यानंतर त्या समस्येमध्ये भरच पडत गेली. विरोधक दररोज वेगवेगळ्या ठिकाणी केसेस दाखल करायचे. एखाद्या खेडेगावामध्ये मंडळीमध्ये भांडण झालं तर केस मात्र साहेबांच्यावर केली जायची. पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या, भांडण तंटे ह्या सर्व समस्यांना सामोरे जात साहेबांनी संस्थेचा कारभार प्रगतीपथावर आणण्यास सुरुवात केली. संस्थेचे कार्य करीत असताना अपमानाला सामोरं जावं लागलं, निंदेला सामोरं जावं लागलं, खोट्या आरोपांना सामोरं जावं लागत होतं.
त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. या सर्व परिस्थितीमध्ये साहेब आपलं कार्य करीत होते. संस्थेसमोरील जी समस्या होती आर्थिकतेची, ती समस्या दूर करण्याकरिता साहेबांनी असंख्य लोकांशी संपर्क साधला. साहेबांनी संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरिता त्यांनी विविध लोकांशी संपर्क केला. त्यांनी विविध संस्थांशी संपर्क केला. त्यांनी परदेशी देखील ते गेले. अमेरिका, जर्मन, कुवेत, फिलिपाईन्स या देशामध्ये त्यांनी संस्थेला आर्थिक मदत मिळावी, संस्थेचं कार्य त्या लोकांपर्यंत पोहोचावं याकरिता त्या ठिकाणी देखील भेटी दिल्या. साहेब लोकांशी संपर्क वाढवत गेले. साहेब लोकांशी नातेसंबंध वाढवत गेले. साहेब मंडळ्या KCC कडे आणण्याकरिता प्रयत्न करीत राहिले. 2004 मध्ये साहेब सेक्रेटरी या जबाबदारीतून मुक्त झाले. जरी ते त्या पदातून मुक्त झाले तरी ते KCC पासून दूर गेले नाहीत. ते आपलं कार्य करीत राहिले. साहेबांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व दूर पसरली होती. केवळ ख्रिस्ती जगतातच नव्हे तर ही माहिती इतर लोकांपर्यंत सुद्धा पसरली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना देखील साहेबांच्या सेवा कार्याविषयी माहिती समजली होती. ही माहिती ऐकून साहेबांना भेटण्याची त्यांची इच्छा झाली. त्याप्रमाणे 2 एप्रिल 2022 रोजी त्यांनी साहेबांची भेट घेतली. साहेबांनी पूर्ण जीवाने अशा या देवाच्या सेवकाला जगाच्या रहाटीप्रमाणे एक दिवस आपला प्रवास संपवावा लागला. 9 मे 2022 रोजी साहेबांनी या जगाचा निरोप घेतला. साहेब आता त्यांचा प्रभू, त्यांचा तारणारा, ज्या प्रभूची त्यांनी पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने सेवा केली, त्या प्रभूमध्ये सार्वकालिक